मित्रांनो, भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा परिणाम म्हणून त्या काळी अनेक लोक त्यांचे अनुयायी बनले होते। ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध आपले अनमोल प्रवचन देत असत, त्या त्या ठिकाणी त्यांचे शांततेचे आणि प्रेमाचे विचार लोकांना मनापासून पटत असत आणि ते बुद्धांच्या समानतेच्या मार्गावर चालत असत। वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक बुद्धांचे अनुयायी बनले होते, जसे की शेतकरी, कष्टकरी, गरीब, श्रीमंत इत्यादी। परंतु आज आपण बुद्धांच्या एका अशा शिष्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो बुद्धांचा शिष्य बनण्या अगोदर एक मोठा दरोडेखोर होता। तो घनदाट जंगलात राहत असे आणि जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांना लुटत असे। कधी कधी तर जंगलातून जाणाऱ्या माणसांना मारून तो त्यांची बोटे कापून त्या बोटांची माळ बनवून आपल्या गळ्यात घालत असे। इतका भयंकर आणि क्रूर तो दरोडेखोर होता। लोकांच्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालत असल्याने लोकांनी त्याचे नाव अंगुलीमाल असे ठेवले होते। अंगुलीमाल खूप क्रूर होता, त्याची दहशत सगळीकडे पसरली होती। लोक दिवसा ढवळ्या सुद्धा त्या घनदाट जंगलातून जायला घाबरायला लागले होते। एकदा गौतम बुद्ध वैशाली नगरातून प्रवास करत होते। त्यावेळी ते त्या घनदाट जंगलातून प्रवास करून पुढे जायला निघाले होते, परंतु तितक्यात त्यांना काही लोकांनी अडवले। बुद्धांना लोकांनी असे सांगितले, वैशालीच्या बाहेरच्या जंगलातून जिथून आपण जाणार आहात तिथे एक अंगुलीमाल नावाचा डाकू राहतो। तो लोकांना लुटतो, मारतो आणि नंतर त्यांच्या हाताची बोटे कापून त्यांची माळ बनवून स्वतःच्या गळ्यात घालतो। अशा खतरनाक व्यक्तीसमोर जाण्यापेक्षा तुम्ही आज रात्री येथेच मुक्काम करा। लोकांचे हे बोलणे ऐकताच गौतम बुद्ध म्हणाले, मी एकदा प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर मी मागे वळून पाहत नाही, मला जावेच लागेल। लोकांनी भगवान बुद्धांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला। तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही तुमच्या सोबत येतो असेही ते बुद्धांना म्हणाले, पण बुद्ध काही केल्या एकेना। ते एकटेच आपल्या ठरलेल्या मार्गाने निघाले। एकटे गौतम बुद्ध झपझप पावले टाकत जंगलाच्या दिशेने निघाले। काही वेळानंतर त्यांना रस्त्यात घनदाट जंगल लागले आणि अंधार पडू लागला। सगळीकडे काळोख पसरला होता, समोरचे काहीही दिसत नव्हते। बुद्ध आपल्या धुंदीत शांतपणे पावले टाकत पुढे चालले होते। इतक्यात कुठूनशा एका झाडामागून अंगुलीमाल डाकू त्यांच्या समोर येऊन उभा राहिला। अंगुलीमालला पाहताच गौतम बुद्ध एका जागेवर स्तब्ध उभे राहिले। ते त्याला पाहून बिलकुलही घाबरले नाहीत। शांतपणे ते त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते। इतक्यात अंगुलीमाल त्यांना म्हणाला, तू कोण आहेस? इतक्या रात्री या रस्त्याने एकटाच कुठे निघाला आहेस? हे ऐकताच बुद्धांनी त्या खतरनाक डाकूला आपला परिचय करून दिला। डाकू म्हणाला, अरे वेड्या माणसा, तू या जंगलात येऊन चुकी केली आहेस। आता मी तुला सोडणार नाही। तुझ्याजवळ ज्या काही मौल्यवान वस्तू असतील त्या मला दे। जर तुम्हाला काही दिले नाहीस तर मी तुला मारून तुझ्या हाताच्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालेल। अंगुलीमालचे हे शब्द ऐकून बुद्ध काहीच बोलले नाहीत। त्यांनी फक्त त्याच्याकडे पाहून एक स्मित हास्य केले। हे पाहून अंगुलीमाल आश्चर्यचकित झाला। तो बुद्धांकडे रागाने बघत म्हणाला, तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे, तरीही तू नुसता हसतो आहेस। मी तुला शेवटचं बजावत आहे। तुझ्याकडे जे काही असेल ते मला दे, अन्यथा मी तुला मारून टाकेल। हे ऐकताच बुद्धांनी अंगुलीमालला शांतपणे उत्तर दिले, हे बघ, माझ्याकडे तर तुला देण्यासारखे काहीच नाहीये। मी तर एक भिक्षुक आहे, स्वतः लोकांकडून भिक्षा मागून खातो। हे ऐकून अंगुलीमाल पुन्हा रागात बोलला, तुझ्याकडे देण्यासाठी काही नसेल तर मरण्यासाठी तयार हो। मी तुला मारून तुझ्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालेल। गौतम बुद्ध पुन्हा आधीसारखेच त्याच्याकडे पाहून हसत राहिले। हे पाहताच रागाने लाल झालेल्या डाकूने बुद्धांना विचारले, तुला मरणाची भीती वाटत नाही का? बुद्ध त्याला म्हणाले, मी तुला का घाबरू? तू पण माझ्यासारखा मनुष्य आहेस। एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला का घाबरावे? मला मृत्यूचे भय वाटत नाही। जर मला मारून तुला आनंद मिळणार असेल तर निसंकोच तू माझा जीव घे। माझा मृत्यू एखाद्याच्या आनंदाचे कारण बनत असेल तर यापेक्षा मोठे माझ्यासाठी काय असू शकते? तू निसंकोच माझी हत्या कर। बुद्धांचे हे विचार ऐकताच अंगुलीमालच्या हातातून तलवार खाली गळून पडली। साक्षात मृत्यूसमोर असताना देखील एवढ्या सहजरित्या समोर उभा राहणारी व्यक्ती त्याने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती। बुद्धांच्या व्यक्तित्वापुढे त्याचा सर्व अंतक पराभूत झाला की ही आपल्यासमोर असणारी व्यक्ती कोणी साधीसुधी व्यक्ती नाही, तर एक अत्यंत महान आणि बुद्धिमान व्यक्ती आहे। त्याने बुद्धांचे पाय पकडले आणि त्यांना वंदन करून तो रडू लागला आणि तो बुद्धांची माफी मागू लागला। बुद्धांनी त्याला उठवले आणि त्याला आलिंगन दिले, त्याची गळाभेट घेऊन त्याचा उद्धार केला आणि त्याला आपले शिष्य बनवले। त्यानंतर अंगुलीमालने वाईट कामे सोडून दिली आणि तो देखील बुद्धांच्या भिक्षू संघात सामील झाला आणि स्वतः एक भिक्षू बनला। तात्पर्य, एखादी व्यक्ती कितीही वाईट असेल तरी देखील जर तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडला नाही
तर कुणीही तुमचे काहीच बिघडू शकत नाही. सत्य आणि चांगल्या विचारांपुढे प्रत्येक वाईट गोष्टीला झुकावेच लागते. अडचणी आणि समस्यांना समोर बघून घाबरणे निरर्थक आहे. नेहमी शांत मनाने त्यांचा सामना करा.